हर हर महादेव मित्रांनो. सकाळ सकाळ आपले नित्यकर्म उरकून आश्रमातून पुढे चालायला सुरुवात केली. एका ठिकाणी बालभोग केला आणि या पुलावरून पुढे चालायला सुरुवात केली. आजच्या दिवसामध्ये आम्हाला नीलकंठ महादेव यांचे दर्शन घ्यायचे होते. साधारण हे ठिकाण आश्रमापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर होते. चालत चालत आम्ही एका पुलावरती येऊन पोहोचलो, जो की सुंदर असा पूल होता. या पुलाचे नाव जानकी सेतू म्हणून आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा सुंदर पूल आहे. हर महादेव. आता आपण आहोत ऋषिकेशमध्ये. खूप सुंदर असा हा पूल इथे बांधण्यात आलेला आहे, ज्याच्या दोन्ही साईडनं येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हीलर्ससाठी जागा दिलेली आहे आणि मधोमध पायी प्रवाशांसाठी अशी चालण्याची व्यवस्था केलेली आहे. सुंदर अशी ही रचना होती, कारण याच्या दोन्ही साईडनं येणाऱ्या आणि जाणाऱ्या दुचाकीसाठी रस्ता होता, तर मधोमध पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी चालण्यासाठी रस्ता होता. आणि कोणतेही वाहन इकडे तिकडे न जाण्यासाठी मध्ये बॅरिकेड्स होते आणि बाजूला असे कुंपण होते, जेणेकरून काही जरी झाले तरी अपघात वगैरे होऊ नये यासाठी त्यांनी पुरेपूर असा बंदोबस्त केलेला होता. आपण पाहू शकतो सुंदर अशी ही बजरंगबलीचे चित्र आपल्याला येथे पाहायला मिळते. हे पूल पार करून आम्ही एका मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचलो, जो की राजाजी अभयारण्य येथे जात होता. आणि याच रस्त्याने आम्हाला थोडेसे पुढे जावे लागत होते. साधारण सकाळचे 7:30 पावणे 8 वाजले होते, त्यामुळे ऊन वगैरे नव्हते. पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी अशी पायऱ्याची पाऊलवाट देखील लागली. आम्ही त्या पाऊलवाटेनं पुढे चालायला सुरुवात केली. तसं पाहायला गेलं तर खूप सुंदर असा हा ट्रॅक होता. पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी मौनी बाबा आश्रम लागले. तेथे आम्ही थोडा वेळ बसून पाणी वगैरे प्यालो. खूप सुंदर असं हे मौनी बाबाचे आश्रम आहे. आणि तेथून पाणी प्यायल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता ऊन थोडेसे वाढत होते. जसजसं ऊन वाढत होतं तसतसं पाण्याची गरजही जास्त लागत होती. ठिकठिकाणी नळाची तर सोय होती, पण त्या नळाला कुठेच पाणी नव्हते. येथील रहिवाशांना विचारले या नळाला पाणी का येत नाही, तर त्यांनी सांगितले की फक्त श्रावणामध्ये येथे पाणी सोडले जाते, कारण त्यावेळेस येथे जत्रा भरते. बाकीच्या वेळी येथे पाणी सोडले जात नाही. एका एका टप्प्यावर गेल्यानंतर ऋषिकेशचे सुंदर दृश्य आपल्याला नजरेसमोर येते. या अभयारण्यात हिंस्र प्राणी, मोर, माकडे, वानरे अशी भरपूर वन्य प्राणी, वन्यजीव पाहायला मिळतात. तसे बघायला गेले तर हे ठिकाण एका दरीमध्ये स्थित आहे, परंतु तिथे जाण्यासाठी आपल्याला 10 किलोमीटर हा डोंगराचा सुळका म्हणू शकतो, तो चढावा लागतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे चालण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का रस्ता आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. ठिकठिकाणी छोटी मोठी दुकाने आहेत, जी की पाण्याची बॉटल, काही थंड पेय, लिंबू सरबत, चहा वगैरे विकतात. पण थोडंसं महाग असतं, कारण येथे चढून
सगळं सामान घेऊन येणं थोडंसं अवघडच आहे. खूप असा उंच हा डोंगर आहे. प्रत्येक एका स्टेपवर गेल्यानंतर येथे आपल्याला ऋषिकेशचे सुंदर विलोभनीय दर्शन होते. काही ठिकाणी तर असा सरळ मोठा सुळकाच आहे, तरी देखील तेथे सिमेंटच्या रस्त्याने या सुळक्याला चढण्यासाठी पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत. आपण पाहू शकतो. येथील महत्वाची गोष्ट म्हणजे एक गाव आहे, पुंडरासू गाव. एक डोंगर माथ्यावर एक गाव आहे आणि या गावच्या वेशीवर स्पष्ट शब्दात लिहिलेले आहे की फिरणाऱ्या लोकांनी किंवा गावातील लोकाशिवाय येथे कोणालाच एंट्री नाही. या गावाला चारही बाजूने पूर्ण एक कुंपण आहे. साधारण 5-5.5 तासाच्या चालीनंतर आम्ही नीलकंठ महादेवच्या उतरत्या भागाकडे लागलो. येथून साधारण 800 ते 900 मीटर अंतरावर नीलकंठ महादेव आहे. आता थोडंसं हलकं वाटत होतं, कारण उताराच्या दिशेने आम्ही जात होतो. येथील घरे जशी उत्तराखंडमध्ये इतर ठिकाणी आहेत, डोंगराच्या लगत आणि रोडच्या किनाऱ्यावर, पण ती रोडच्या मापाचीच, म्हणजे उंचीला असं वाटत नाही की आपण कुठल्या घराच्या बाजूने चालतोय, अशीच आहेत. आम्ही या प्राकृतिक नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत होतो. येथे चालताना आपल्यासोबत एक पाण्याची बॉटल जरूर ठेवावे, कारण येथे पाणी मिळत नाही. जोपर्यंत तुम्ही या डोंगराच्या माथ्यावर पोहोचत नाही तोपर्यंत पाण्याचा तुटवडा भासतो आणि शरीरामधून घाम सारखे वाहत असल्यामुळे क्षणोक्षणी तुम्हाला पाणी हे प्यावे लागते. साधारण 12:30 वाजता आम्ही मंदिराच्या जवळपास येऊन पोहोचलो. दर्शनासाठी रांग तर होतीच, परंतु जास्त वेळ लागला नाही. गर्भगृहात दोन्ही बाजूने दर्शनासाठी रांग होती, त्याच्यामुळे पटापट दर्शन झाले. सुंदर असं विलोभनीय शिवलिंग आहे येथे. येथेच नीलकंठ महादेव म्हणजेच महादेवाने जे हलाहल विष होते ते प्याले असं सांगितलं जातं. येथील मंदिरावर असे सुंदर चित्र आहे. तो ट्रेक पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेतच ज्या मौनी बाबाच्या आश्रमात होतो तिथेच आम्ही जाऊन थोडा वेळ बसलो, तर त्यांनी आम्हाला चहा, बालभोग वगैरे दिला. खूप सुंदर असा आश्रम होता. त्याच्यानंतर आम्ही हनुमंतेश्वर हे ऋषिकेश येथील एक ठिकाण आहे, जेथे चारधाम यात्रा करणाऱ्यांसाठी निशुल्क शिधा वाटपासाठी एक बुक दिली जाते. ज्या बुकमध्ये कोणत्या ठिकाणी तुम्हाला शिधा घ्यायचा आहे वगैरे संपूर्ण माहिती आहे. आम्ही मग तिथे जाऊन ते रजिस्ट्रेशन करून घेतले आणि साधारण 6:30-7 वाजता आम्ही या आश्रमामध्ये, जिथे आम्ही रात्रीसाठी थांबणार होतो, तिथे म्हणजेच रामानंद आश्रम येथे येऊन पोहोचलो. येथेच रात्रीचा विश्राम केला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.